गाइस, दिस इज मी तेजस्विनी आणि वेलकम बॅक टू तेजोमयी व्लॉग्स। सो फेस्टिव सीजन चालू आहे आणि मी विचार करत होते की मी कोणता व्हिडिओ शूट करू शकेन, कोणता व्हिडिओ बनवू शकेन। तर मला पटकन एक आयडिया सुचली की मी गेट रेडी विथ मी टाईपचा व्हिडिओ शेअर करू शकते, बिकॉज मी माझ्या चॅनलवरती असा कुठला व्हिडिओ आतापर्यंत तरी बनवलेला नाही आहे। मी काही मोठी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नाही आहे, मला काही इतकं नॉलेज नाही आहे मेकअपबद्दल, बट बेसिक मेकअप मी करू शकते। स्वतःपुरता करणे इतपत तर मी शिकले आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी माझं मेकअप रूटीन कसं आहे आणि मी कोणत्या स्टेप्स फॉलो करते मेकअप करण्यासाठी, आणि अजून एक गोष्ट की मी कोणते प्रोडक्ट्स यूज करते मेकअप करण्यासाठी। तर हे सगळे मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे। तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल, तर आय होप तुम्ही पूर्ण बघाल। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर मेकअप करण्याआधी सगळ्यात पहिली आणि इम्पॉर्टंट स्टेप आहे मॉइश्चरायझिंग। तर आपल्या स्किनला मॉइश्चराइज करणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे। तर मी हा बायोटिकचा मॉइश्चरायझर घेतला आहे आणि यात एकदम कमी अमाऊंटमध्ये तुम्ही बघू शकता, एकदम कमी अमाऊंटमध्ये आपल्याला हा घ्यायचा आहे, कारण की स्किनला तो जास्त वाटायला नको आणि ऑइलीपणा दिसायला नको, म्हणून आपण तो स्किनवरती पूर्ण स्प्रेड करून घ्यायचा आहे। त्यानंतरची स्टेप आहे, आपण जो मेकअप केलाय तो स्किनवरती टिकून राहण्यासाठी आपण यूज करणार आहोत प्रायमर। तर हे आहे नायकाचं प्रिप मी अप जेल प्रायमर। हे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे, तुम्हाला कुठल्याही ऑनलाईन स्टोअरमध्ये मिळून जाईल। तर हे फक्त एक थोड्याच अमाऊंटमध्ये आपल्याला घ्यायचं आहे, ते जास्त लागत नाही स्किनला, आणि ते सगळीकडे आपण स्किनवरती स्प्रेड करून घ्यायचं। त्यानंतरची स्टेप आहे कन्सीलर। तर माझ्याकडे हा मेबेलिनचा कन्सीलर आहे, मी हाच यूज करते। याची शेड आहे 25 मीडियम। तर हा यूज करताना एवढा अमाऊंटवर घेऊन ब्लेंडरने त्यानंतरची स्टेप आहे फाउंडेशन। तर हा माझ्याकडे मेबेलिनचा मॅट पोरलेस फिट मी फाउंडेशन आहे, तर आपण हा यूज करूयात आता। तुम्ही बघू शकता मी हा एवढ्या अमाऊंटमध्ये घेतलाय, आणि तुम्ही जेवढे असे स्प्रेड करण्यासाठी असे डॉट्स तुमच्या स्किनवरती ठेवाल तेवढे ते लवकर स्प्रेड होतील। तर तुम्ही बघू शकता आता सध्या मी माझ्या स्किनवरती फाउंडेशन आणि कन्सीलर अप्लाय केलंय। तर आता नेक्स्ट जी स्टेप आहे ती म्हणजे कॉम्पॅक्ट। तर माझ्याकडे हा फिटमीचा कॉम्पॅक्ट आहे मेबेलिनचा। तर कॉम्पॅक्ट लावण्यासाठी तुम्ही पफचा सुद्धा यूज करू शकता किंवा तुम्ही ब्रशचा सुद्धा यूज करू शकता।
तर तुम्ही बघू शकता आता मी माझ्या स्किनवरती फाउंडेशन, कन्सीलर आणि कॉम्पॅक्ट अप्लाय केलंय। तर आता पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे आयशॅडो। हा आहे माझ्याकडे ब्युटी ग्लेझचा आयशॅडो पॅलेट, जो की माझा खूप जास्त फेवरेट आहे। आणि आता मी यामधली एक शेड ट्राय करणार आहे। मी ठरवली तर नाहीये, पण ब्रशने अप्लाय करणार आहोत आपण, पण काही लोक बोटाने अप्लाय केलं तरी सुद्धा चालतं। तर मी तुम्हाला माझा ब्रशचा सेट सुद्धा दाखवते। तर ही आहे माझी ब्रशची बॅग। तर यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे ब्रश मिळतील बघायला। तर हा आहे माझा ब्रशचा सेट। तर यामधून आता आपण आयशॅडोचा ब्रश सिलेक्ट करूयात। तर हा आयशॅडोचा ब्रश मी सिलेक्ट केला। तर मी यापैकी एक शेड आता अप्लाय करणार आहे, ती म्हणजे मे बी ब्राऊन, कारण की मला ब्राऊन कलर खूप जास्त आवडतो, मग तो लिपस्टिकचा शेड असू दे किंवा आयशॅडोचा। तर यामधला मी आता हा शेड तर आयशॅडो नंतरची स्टेप आहे मस्कारा। आणि तुम्ही बघू शकता माझ्याकडे हा आहे लॉरियलचा मस्कारा, जो की खूप जास्त छान व्हॉल्यूम देतो लॅशेसना, आणि असं वाटतं की आपण फेकवाले जे लॅशेस असतात तेच अप्लाय केलेत। तर हा इझिली अवेलेबल आहे मार्केटमध्ये 850 रुपीजला। तुम्ही कोणत्याही ऑनलाईन स्टोअरमधून हा परचेस करू शकता। तर आता मी हा तुम्हाला अप्लाय करून दाखवते। तुम्ही बघू शकता माझे लॅश किती जास्त छान वाटतात या मस्कारामुळे। तर हा माझा खूप फेवरेट आहे आणि मी कुठलाही मस्कारा यानंतर याला रिप्लेस करणार नाही आणि मी हाच यूज करणार आहे लाईफ टाईम। तर त्यानंतरची स्टेप आहे आयब्रोज। तर हा माझ्याकडे वेट अँड वाईल्डचा आयब्रो किट आहे। तर यामध्ये 3 शेड येतात मोस्ट प्रोबेबली। तर मी मोस्टली हा ब्राऊनवाला आहे तोच यूज करते, कारण की त्याच्यामुळे आपल्या ज्या आयब्रोज आहेत त्या नॅचरल वाटतात। तर आपण हा आता अप्लाय करूया। तर तुम्ही बघू शकता आता आयब्रो सुद्धा केलेले आहेत आपण, त्यांना व्यवस्थित शेप सुद्धा दिलेला आहे। तर यानंतरची स्टेप आहे लायनर। तर मी मोस्टली लायनर यूज करते तो लॅक्मेचाच यूज करते बऱ्याच वर्षांपासून। तर हा आहे लॅक्मेचा लिक्विड लायनर। तर आता आपण अप्लाय करणार आहोत ब्लशर। तर हे आहे माझा ब्लशर आणि हे आपल्याला फक्त थोड्याच अमाउंटवरती त्याला ब्रशला त्याच्यावरती टॅप करायचं आहे आणि मग आपल्याला तो अप्लाय करायचा आहे, कारण की जास्त पण लावलेलं चांगलं वाटत नाही एकदम। तर आता आपण ब्लशर अप्लाय केलेला आहे आणि आता पुढची जी स्टेप आहे ती माझी खूप जास्त फेवरेट आहे। मला मेकअप करताना सगळ्यात जास्त जी स्टेप आवडते ती म्हणजे हायलायटर। तर माझ्याकडे 2 प्रकारचे हायलायटर आहे। हे एक आहे शुगर हायलायटर आणि दुसरं जे आहे ते आहे मास्टर क्रोम मेबलिनचं हायलायटर। तर या दोघांपैकी कोणतं फेवरेट हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण हे दोन्ही माझे फेवरेट आहे। दोघांचं एक वेगवेगळं काम आहे जे ते परफेक्टली करतात। तर हा हायलायटर आता आपण अप्लाय करूया। हा आहे शुगरचा हायलायटर, ज्यामध्ये 3 शेड येतात।
हे 3 शेड त्यामध्ये येतात. एक आहे थोडी ब्राउनिश, एक आहे सिल्वर आणि एक आहे गोल्डन. तर मी मोस्टली गोल्डनच प्रेफर करते. तर हायलायटर अप्लाय करताना 2 चॉईसेस असतात. एक तर तुम्ही ब्रशने अप्लाय करू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या हाताने अप्लाय करू शकता. तर ब्रश तर माझ्याकडे अवेलेबल आहे वेगवेगळ्या प्रकारचे हायलाइट. तर हायलायटर अप्लाय करायच्या वेळी मी ते मोस्ट प्रॉबेबली गोल्डनच प्रेफर करते. तर सगळ्यात आधी आयब्रोच्या कॉर्नरला त्यानंतर चीक बोन्सला त्यानंतर नोजला तर आता आपण हायलायटर अप्लाय केलेला आहे. पण अजून एक छोटीशी स्टेप राहिली आहे जी मला खूप जास्त आवडते. ती म्हणजे हा जो हायलायटर आहे मेबलिनचा तो मी कशासाठी यूज करते ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. सगळ्यात आधी आपण घेऊया ब्रश. तर आपल्याला एक पॉइंटेड ब्रशची गरज आहे जेणेकरून आपण ती स्टेप फॉलो करू शकतो. पॉइंटेड ब्रश. तर हा आहे पॉइंटेड ब्रश. आय होप तुम्हाला त्याचा पॉइंट दिसला असेल. तर हा पॉइंटेड ब्रश जो आहे तो आपल्याला डोळ्याच्या कॉर्नरला हायलायटर लावण्यासाठी मदत करतो. तर तुम्ही बघू शकता हे हायलायटर मी या कारणासाठी यूज करते. तर आता सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट स्टेप राहिली आहे ती म्हणजे लिपस्टिक. तर ही आहे मायग्लॅमची लिट मॅट लिपस्टिक जी डेटर व्ह्यू शेडमध्ये आहे. 37 नंबर आहे ती. तर आता आपण ही लिपस्टिक अप्लाय करणार आहोत. बघू शकता आता मी ही मायग्लॅमची लिपस्टिक जी माझी करंट फेवरेट आहे ती अप्लाय केलेली आहे ब्राऊन शेडमध्ये आणि मला ब्राऊन शेडच फार जास्त आवडतो. तर आता आपला मेकअपवाला लुक रेडी आहे. तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग राहण्यासाठी, लवकर निघून न जाण्यासाठी तुम्हाला एक शेवटची स्टेप करायची आहे ती म्हणजे मेकअप स्प्रे. तर हा आहे वेट अँड वाईल्डचा मेकअप स्प्रे जो नॅचरल फिनिश देतो आणि तो आपल्याला सुकू द्यायचा आहे कारण की आपला मेकअप स्प्रेड न होण्यासाठी. तर तो ड्राय होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे का. सो हा होता माझा व्हेरी फर्स्ट मेकअप रूटीन वाला व्हिडिओ. तर आय होप या फेस्टिव्ह सीझनला तुम्हाला मेकअप करण्यासाठी काही टिप्स या व्हिडिओमधून मिळतील. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या सगळ्या मैत्रिणींसोबत शेअर करायला नक्की विसरू नका. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओ जे आहेत त्यांचे अपडेट्स तुम्हाला मिळतील. आणि बघत रहा तेजोमयी व्लॉग्स. थँक्यू.